दरम्यान हे प्रकरण नेमकं काय होतं ते आपण पाहूया। 3 जून 2006 रोजी काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली। मुंबईवरून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये हत्या करण्यात आली। सुपारी देऊन मारेकऱ्यांकडून गोळ्या झाडून हत्येचा आरोप करण्यात आला। माजी गृहमंत्री आणि सुलत भाऊ पद्मसिंह पाटलांवरती हत्येचा आरोप होता। राजकीय वादातून हत्या घडवल्याचा सीबीआयनं आरोप केलाय। जवळपास 25 लाखांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालं। गोळीबारामध्ये पवनराजेंचा चालक समत काझीचा सुद्धा मृत्यू झाला। 2009 ला सीबीआय कडून पद्मसिंह पाटलांना अटक करण्यात आली। सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंह पाटील जामिनावरती बाहेर आहेत। पद्मसिंह पाटलांसह 9 आरोपींचा आज फैसला होण्याची शक्यता आहे।